धान उत्पादक जिला गोंदिया में इस वर्ष खरीफ सीजन के लिए एक नई तकनीक की शुरुआत हुई है। कृषि विभाग द्वारा धान्य पेरनी यंत्र का प्रदर्शन किसानों के सामने किया गया, जिसमें किसानों के साथ कृषि अधिकारी और भाजपा किसान आघाड़ी के जिलाध्यक्ष संजय टेम्बरे उपस्थित थे। खरीफ सीजन की तैयारियों को लेकर भाजपा किसान आघाड़ी के जिलाध्यक्ष संजय टेम्बरे ने गोंदिया के हिवरा स्थित कृषि विज्ञान केंद्र में एक बैठक का आयोजन किया। इस बैठक में किसान, सरपंच, कृषि सहायक और कृषि विभाग के अधिकारी मौजूद थे। बैठक में खाद, बीज और कीटनाशकों की उपलब्धता की समीक्षा की गई। इसके अलावा पोखरा योजना के अंतर्गत कितने गाँव में किसानों को मार्गदर्शन दिया गया है और किन योजनाओं की जानकारी दी गई है, इस पर भी चर्चा हुई। इस वर्ष पहली बार गोंदिया जिले में स्वयं चलित पेरनी यंत्र लाया गया है। मजदूरों की कमी को देखते हुए इस यंत्र का उपयोग कितना लाभकारी होगा, यह देखने के लिए इसका प्रात्यक्षिक किसानों के सामने प्रस्तुत किया गया। इस स्वयं चलित यंत्र से धान की रोपाई न केवल सुचारू रूप से होगी, बल्कि उत्पादन में भी बढ़ोतरी की संभावना है। फसल की बुआई वैज्ञानिक पद्धति से होगी, जिससे किसान लाभान्वित होंगे। कृषि विज्ञान केंद्र हिवरा की ओर से कुछ किसानों के खेतों में प्रायोगिक तौर पर इस यंत्र की मदद से धान की बुआई करवाई जाएगी। कृषि विभाग ने किसानों से अपील की है कि वे हिवरा कृषि विज्ञान केंद्र से संपर्क करें और इस सुविधा का लाभ उठाएं। आमची बैठक आज गोंदिया तालुक्याची शेतकरी बांधवासोबत होती। पूर्ण सरपंच महोदय, उपसरपंच महोदय आणि कृषी सहाय्यक आणि पूर्ण अधिकारी महोदय। आता खरीप हंगाम आलेला आहे आणि खरीप हंगामामध्ये बियाणे आता पेरणी सुरू होणार आहे शेतामध्ये। त्याच्या अगोदर आपला नियोजन काय आणि नियोजनमध्ये आपले कोणते कोणते बियाणे देणार आहे आणि जे फार्मर आहे, कास्तकार आहे, त्यांना आपण कसे देणार प्रशिक्षण, ज्या कारणाने जास्त यील्ड आपला धानामध्ये येऊ शकेल त्याच्यावर विशेष चर्चा होती। आणि केवीकेला आपण ती बैठक ठेवली आणि केवीकेचे जे HOD आहे विशाल सर, त्यांनी आता एक नवीन आज दाखवलं आम्हाला संशोधन। कारण की काय, आता मजूर कमी पडले शेतामध्ये काम करण्याकरता आणि त्यांना एक ट्रॅक्टरमध्ये नवीन आणलेलं आहे त्यांनी इन्स्ट्रुमेंट, चांगला इन्स्ट्रुमेंट आहे। त्या इन्स्ट्रुमेंटनं फक्त शेतीची मशागत करणे आहे आणि मशागत करून बोवारप्रमाणे तो धान पेरणी करेल आणि एकदम चांगला तो यंत्र दिसत आहे। नमस्कार, मी विशाल उबरंडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र हिवरा गोंदिया। नक्कीच या ठिकाणी कृषी विभागामार्फत त्यांच्या विविध योजनांचे बद्दल मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आलं आहे। तसंच कृषी विज्ञान केंद्राकडनं या ठिकाणी आम्ही जी नवीन धान पेरणीसाठी जे यंत्र आणलेलं आहे त्याचं एक डेमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी आपण घेतलं होतं। कारण आपण गोंदिया जिल्ह्यामध्ये पाहतोय दिवसेंदिवस मजुरांचा तुटवडा जाणवतोय, तर त्या दृष्टीने यांत्रिकीकरण शेतीमध्ये कसं करता येईल त्या दृष्टीने आपण एक डायरेक्ट धान पेरणीसाठी यंत्र कृषी विज्ञान केंद्रामध्ये घेतलेलं होतं। तर त्याचं एक प्रात्यक्षिक या ठिकाणी आपण आज आयोजित केलेलं होतं। माझं नाव भोजराज नंदलाल टेंबरे, निवासी किडंगीपार, तहसील गोंदिया। शेतकऱ्याला शेतात शेती करायला मजुरांची एवढी अडचण आहे की काही सांगता येत नाही ना। आज जे यंत्र शासनाकडून केवीकेमध्ये आपल्याला दाखवलं ते खूप आवश्यक आहे। त्यात शेतकऱ्याला अगोदर खारी टाकायला जागा तयार करावं लागे, ती नांगरटी करावं लागे, त्याच्यानंतर त्याचा पैसा द्यावा लागे। ते झाल्यानंतर शेतकऱ्याला ते शेतात रोवणं लावण्याकरता खार खोदायची असते, त्याचा पैसा द्यावा लागे। मग शेतात बायांना रोवण्याकरता पैसा द्यावा लागे। म्हणजे 3 प्रकारचे बचत याच्यात सध्या तरी होताना दिसत आहे।